हॅलो डिअर स्टुडंट, नमस्ते. परिसर भाग 1 EVS पार्ट 1 नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहणार आहोत. डू यू नो ड्रिंकिंग अल्कोहोल हॅज मेनी इल इफेक्ट ऑफ द बॉडी. इट इफेक्ट द नर्वस सिस्टम leading to loss of control over the movement of the body and lack of coordination. That is why it is dangerous to drive after drinking alcohol. मद्यपान करण्याचे अनेक विपरीत परिणाम होतात. मद्यपानाचा चेतासंस्थेवर परिणाम होऊन शरीराच्या हालचालीवरचा ताबा राहत नाही, समन्वय कमी होतो आणि म्हणूनच मद्यपान करून वाहने चालवणे धोक्याचे ठरते. If one keeps drinking alcohol for a long period of time, in it case ulcers of the inner lining of the digestive organ. It can also seriously affect the function of the liver and kidney. दीर्घकाळ मद्यपान केल्याने पचनेंद्रियांच्या आतील स्तरावर व्रण पडतात आणि यकृताच्या आणि किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यूज युअर ब्रेन पॉवर. वी सिस्टम वर्क टुगेदर टू प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी. शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रिय संस्थांचा सहभाग असतो? यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. कोणकोणत्या संस्थांचा समावेश असतो त्या सगळ्या संस्था आपण शिकलोत, त्यांचे नावं तुम्हाला राईट करायचे आहेत. अदर सिस्टम इन द बॉडी. वी हॅव लर्न समथिंग अबाउट द रेस्पिरेटरी सिस्टम, द डायजेस्टिव्ह सिस्टम, द सर्क्युलेटरी सिस्टम अँड द सिस्टम दॅट coordinate the function of all the system, the nervous system. Besides these, there are several other systems in our body. आपल्या शरीरात श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था व या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम ही या सगळ्या संस्थांमध्ये समन्वय ठेवते, कोऑर्डिनेशन ठेवते आणि आपल्या शरीरात अशा ह्या अनेक संस्था कार्यरत आहेत. फॉर एक्झाम्पल, द स्केलेटल सिस्टम गिव्स सपोर्ट अँड शेप टू द अवर बॉडी अँड प्रोटेक्ट द इम्पॉर्टंट ऑर्गन इनसाइड इट. द एक्सक्रेटरी सिस्टम एक्सप्लेन द वेस्ट सबस्टन्स दॅट आर फॉर्म इन द बॉडी. द वर्किंग ऑफ ऑल दिस सिस्टम इज excellatory complex, but is it important to have information about them. शरीराला आधार आकार देणारी, महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थिसंस्था, तसेच अस्थिसंस्था म्हणजे स्केलेटल सिस्टम. इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थिसंस्था शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था. या सर्व संस्थांची कार्य अत्यंत गुंतागुंतीची असतात, पण त्याच्याबद्दल माहिती मिळवणं फार महत्त्वाचं आहे. यू टेक इन्फॉर्मेशन यूट्यूब अँड यू नो द सिस्टम हाऊ दे वर्क. तुम्ही या सिस्टमचे जर यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेत, गुगलवर सर्च केलं तर ह्या सगळ्या सिस्टम तुम्हाला कशा चालतात हे तुम्हाला पाहायला मिळेल. ऑलवेज रिमेंबर, इफ द फंक्शन ऑफ एनी वन ऑफ अवर सिस्टम इज डिस्टर्ब, इट इफेक्ट ऑल द अदर सिस्टम इन द बॉडी टू. आपल्या शरीरात एखाद्या इंद्रिय संस्थेचे कार्य व्यवस्थित झाले नाही तर इतर इंद्रिय संस्थांवर त्याचा परिणाम हा होत असतो. दिस लेसन व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो या धड्यातून? तर बघा, अ ग्रुप ऑफ ऑर्गन दॅट टुगेदर कॅरी आउट सम फंक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड अ सिस्टम. शरीराचे एखादे काम मिळून पूर्ण करणाऱ्या इंद्रियांना एकत्रितपणे इंद्रिय संस्था म्हणतात, सिस्टम म्हणतात. द नोज, त्वचा, लंग अँड डायफ्राग्राम
आर ऑर्गन दॅट फ्रॉम द रेस्पिरेटरी सिस्टम. नाक, श्वासनलिका, फुफ्फुस, श्वासपटल मिळून कोणती संस्था तयार होते? तर श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम. द माउथ, असोफियगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड एनस and keratin glands outside the alimentary canal are the organ of the digestive system. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार तसेच अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या सर्व काही ग्रंथी याचा पचन संस्थेमध्ये समावेश होतो. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये त्याचा समावेश होतो. अदर सिस्टम लाईक द circulatory system, the skeletal system, the excretory system also take care of the other important function of our body. याच्यानंतर शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचं काम जे करतं ते करतं nervous system. The nervous system coordination all the function of the body for use to lead a healthy life. All our system must function smoothly. निरोगी जीवनासाठी सर्व इंद्रिय संस्थांचे काम सुरळीत चालू राहणे फार गरजेचे असते आणि त्यासाठी योग्य आहार घेणे, त्यानंतर व्यायाम करणे फार गरजेचे आहे. एक्सरसाइज बघा, इथे एकूण 6 क्वेश्चन दिलेले आहेत. व्हॉट्स द सोल्युशन? ही एक्सरसाइज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून सॉल्व करायची आहे. सेकंड क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पॉवर, फिल इन द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन अँड चूज द ॲप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट. ब्रॅकेटमधून योग्य तो शब्द निवडायचा आहे आणि कशाचं ते आन्सर आहे तिथे ते राईट करायचं आहे. अशा प्रकारे हा पार्ट इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्ही हे एक्सरसाइज घरी राईट करायची आहे, त्याचे आन्सर राईट करायचे आहेत आणि आन्सर राईट करून त्याचे फोटो काढून आपल्या विषय शिक्षकाला पाठवायचे आहेत किंवा क्लास टीचरांना सेंड करायचे आहेत.